दिवसाची सुरुवात पुढचा चेंडू यावेळेस भन्नाट वेग काशिफ याचा यावेळेस खेळ कव्हरच्या दिशेने रनआउटचा चान्स आणि एक धाव पूर्ण एका धावेने धावसंख्या झाली ती 2. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने ओ डायरेक्ट हिट आणि यावेळेस बघूया पंचांचा डिसिजन काय होतंय ते आणि पंचांनी थर्ड अंपायर करे डिसिजन दिलंय थर्ड अंपायर चेक करतील आणि फिल्डर बॅट्समॅनचं काहीच कॅज्युअल अप्रोच आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा डिसिजन आहे आउट OUT आउट हा ना नवीन फलंदाज प्रथम आणि यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव पूर्ण एका धावेने धावसंख्या झाली ती 3. यावेळेस वाईट चेंडू पंचांचे हात समांतर धावा भेटतील ते अवांतर एका धावेने धावसंख्या झाली ती 4. पुढचा चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दिशेवरून 4 धावा चौकार षटकाची समाप्ती षटकानंतर एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 8 एक बाद 8. वैयक्तिक पहिलं
आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आले ते समीर. सामना करतील सूरज. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू एका धावेसाठी आणि दुसऱ्याचा प्रयत्न, पण प्रथम यांनी नाकारलेला. धावसंख्या झाली ती 9, 1 बाद 9. पुढचा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 10. आणि हा रिवर्स. वॉटर स्ट्रोक बाय सूरज. एका हाताने मारलेला हा दणदणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली ती 16. झेफान 11 वर्सेस अन्ना 11 चाललेली लढत. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु एक्झिक्यूट करू शकले नाही आणि टॉप एज लागून गोलंदाजाच्या हातात झेल देत सूरज बाद. संघाला बसलेला हा दुसरा झटका 16 धावेंवर. सूरज झालेत कॉट अँड बॉलचे शिकार. नवीन फलंदाज, नाव सांगायचंय बंटी. चार चेंडूत 8 धावा देत एक गडी बाद केलाय समीर यांनी. पुढचा चेंडू यावेळेस मोठा शॉटचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि हा वाईट बॉल. वाईट +1. या 2 धावेने धावसंख्या वाढेल ती 18. पुढचा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण.
एका धावेने धावसंख्या झाली ती 19. या ठिकाणी समालोचक दत्ता पवार यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस खेळलेला हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने दन 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 करीत 4-4-4 चौकार. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 23. 2 बाद 23. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रदीप नैनित उर्फ डॉन गोलंदाजी मार्कवर सामना करतील. प्रथम 3 चेंडूत 6 धावा केलेल्या आहेत त्यांनी. आणि यावेळेस पहिला चेंडू आणि यावेळेस डायरेक्ट हिट मिस केली यांनी. कीपर यांनी डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाले असते. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने आणि झेल बाद. चांगला झेल, रनिंग झेल या ठिकाणी फिल्डरचा. घणाघाती गोलंदाज सलमान शेख यांचा झालेला आगमन. खूप दिवसांनी झालेली भेट. हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज अण्णा. यावेळी पहिला चेंडू टोलवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या झाली ती 25. पुढचा चेंडू डॉन यांचा सामना करतील ते प्रथम. आणि यावेळेस कीपर कडून झालेली ही चुकी आणि
वाईड प्लस 4 टोटल धावा मिळतील 5. या 5 धावेनी धावसंख्या झाली ती 30. आतापर्यंत चांगलं चाललेलं षटक, परंतु या 5 धावेनी बरंच बिघडलेलं आणि हा चेंडू एक धाव पूर्ण. बत्तीस धावा झालेले आहेत 3 गडी बाद. आणि यावेळेस डॉट बॉल. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 32. 3 गडी बाद 32 धावा. यावेळेस विजय खडके सांघिक पहिलं, माफ करा, सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दोन धावा. 2 धावेनी धावसंख्या झाली ती 34. विजय खडके एक दर्जेदार गोलंदाज पुणे जिल्ह्यातला सामना करतील यांना. आणि यावेळेस भन्नाट चेंडू डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेस परत एकदा मागच्याच चेंडूचा रिप्ले डॉट बॉल. 4 चेंडूत 2च धावा दिलेले आहेत खडके यांनी. पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अण्णा यांचा.
परत एकदा डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि यावेळेस परत एकदा कीपर कडून झालेली चूक. हा ही डॉट बॉल. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 34. 3 गडी बाद 34 धावा 4 षटकानंतर. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेत डॉन. पहिला चेंडू डॉट. पुढचा चेंडू आणि यावेळेस तिथे चांगला प्रयत्न फिल्डरचा आणि चेक करावा लागेल. पंचांनी चेक करायला सांगितलंय. यावेळेस थोडेसे लांब राहिले फिल्डर आणि हे सेफ आहे. सेफ धावा आहेत. चांगली फिल्डिंग फिल्डर द्वारा. दोन धाव वाचवलेली या ठिकाणी. यावेळेस खेळलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या झाली ती 37. 3 गडी बाद. पुढचा चेंडू डॉन यांचा सामना करतील त्यांना आणि यावेळेस स्वेर चेंडू व्हाईट बॉल. यावेळेस खेळलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या झाली ती 39.
10 चेंडू 14 धावा देत एक गडी बाद केलाय डॉन यांनी. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं रिफ्लेक्शन पाहायला भेटलं त्या ठिकाणी पंचांचं. एका धावेसाठी धावसंख्या झाली ती 40. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे संदीप दादा चषक 2025 पर्व 4 मध्ये. आणि पहिला सामनाच्या दिवसातील मात्र तुम्हाला बघायला मिळतो एका बाजूने असेल तो अन्ना 11चा संघ, तर दुसऱ्या बाजूने असेल नैनित डॉन आणि टीम म्हणजेच विजय खडके देखील आपल्याला बघायला मिळतात तिकडे. आतापर्यंत 5 षटकाचा खेळ संपलेला आणि ज्या 5 षटकात अन्ना 11 संघाच्या खात्यामध्ये रन संख्या मात्र आपल्याला बघायला मिळते ती 40 धावा, 3 बाद 40. संदीप दादा चषक एक दिल मित्र परिवार असेल, CSK फाउंडेशन, 12 खेळाडू इथे कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे आपण विनंती असेल आपला 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं असेल. पहिला सामना जेफान 11चा संघ देखील एक ताकदवान संघ जो जाणला जातोय. आता असेल तो ओपन म्हणजेच चांगला फटका इथे लॉफ्ट केलाय, लॉन्च केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त षटकार, 6 धावांची गरज आहे आणि आता फटक्यात होतं वजन आणि इथे धावा मिळाल्या अर्धा डझन. कमालीचा षटकार इथे जो मात्र बघायला मिळालाय आणि या षटकारावर स्कोर मात्र वाढलाय. स्कोर असेल 47 धावा, 3 बाद. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये चालू असताना कमालीचं असं नियोजन इथे आपण नक्की बघतायत. आदरणीय संदीप दादा यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. पुढे दिला आणि हाही बॉल प्रथमच्या बॅटमधून मात्र हवेमध्ये बघायला मिळालाय. शतरषक होते जरूर, तिथे झेल सुटला गेला. किती धावा असेल मात्र बघा. जेफान 11 संघ देखील एक ताकदवान संघ आहे. कालचा पहिला दिवस पश्चिम पुरंदर संघाने पहिल्या दिवसात पहिला हाफ मात्र जिंकला. एरिया वाईज पुणे जिल्हा एरिया वाईज असोसिएशन हो नो लुक मारला इथे. जबरदस्त फटका, कमालीचा फटका मात्र बघायला मिळालाय अण्णा यांच्या बॅटमधून. हा चेंडू सीमारेषा पार. खूप चांगला चौकार इथे अण्णा यांच्या बॅटमधून बघायला मिळालेला आहे. अण्णा 11 संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या बॅटमधून एक जबरदस्त चौकार इथे आला आणि किती आनंद आपण बघू शकता. आणि हेच आनंदासाठी हे क्रिकेट खेळलं जातं. ही श्रीमंती आहे की तुम्ही संघ मालक आहात आणि तुम्हाला देखील एक चांगला क्रिकेट खेळता येते आणि एक चमक दाखवताना दिसत आहेत आणि हा आनंदानं तुमचा आत्मविश्वास वाढणं, ही ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे आयुष्यात. ओ यावेळेस फुललेचा बॉल इथे मात्र बघायला मिळाला गोलंदाज सेफचा. षटक क्रमांक 6 इथे आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी रहीम 11 संघाचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत. 53 धावा झालेल्या आहेत. कालचा पहिला सामना तुम्ही बघितला असेल, 2 बॉल 8 धावा इथे लागत होत्या कात्रज संघाला. कात्रज संघ दिलीपदादा भिंतारे धनकवडी पुणे मालकीचा संघ होता. यंदा RR 11 आणि ATK औंध मध्ये सामना जो मात्र बघायला मिळणार आहे. आणि हा चेंडू
मात्र बघायला मिळेल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 षटकाचा खेळ संपला. 57 धावा इथे बनवलेल्या आहेत बोर्डवरती आणि विजयासाठी 58 धावेचं टार्गेट इथे जे दिलेलं आहे अण्णा 11 संघानं. अनेक ताकदवान खेळाडू आहेत. बघूयात कसा डाव इथे मात्र बघायला मिळेल. 36 चेंडू 58 धावेचं लक्ष जे मात्र दिलेलं आहे. तर यानंतर होणार सामना टॉस केला जातोय. आता दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी यायचे. सामना क्रमांक दुसरा नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेच यायचं आहे. रहीम 11 आणि ATK औंध मध्ये होणारी यानंतरची मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. 58 धावांची गरज 36 चेंडू मध्ये असणार आहे आणि बघायचं हा सामन्याचा डाव कसा पुढे नेणार आहे. नैनी डॉन आणि त्यांची संपूर्ण टीम जी बघायला मिळते आहे. संदीप दादा कोदरे चषक युथ आयडॉल दादांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आपण नक्कीच थाटात संपन्न करताना बघायला मिळतो. 25 तारखेला याच मैदानावरती दादांचा वाढदिवसाचा या ठिकाणी आपण फायनलच्या दिवशी देखील जो बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. 58 करायचे चला इथे पहिला डाव संपलेला आहे. 36 बॉल 58 धावांची गरज. सुंदरचा टेलिकास्ट क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या वतीनं आपण इथे बघतायत. अमित भुजबळ सर आहेत. दोन्ही कॅमेरामॅन काल देखील सुंदर असं टेलिकास्ट मात्र बघायला मिळालं नाही. मैदान देखील खूप चांगलं आहे. चौथं पर्व सातत्यानं मात्र इथे एका दिलाने इथे साजरं होताना ते दिसत आहे. 58 धावा विजयासाठी बनवायच्या 36 बॉल मध्ये. सुंदर असं मैदान. आकर्षक ट्रॉफीज आहेत. अनेक प्राइज देखील आपल्याला बघायला मिळतात. मॅनोसाठी देखील सायकल आपल्याला बघायला मिळणार आहे. एक दिल मित्र परिवार CSK फाउंडेशन, एक दिल बाळ मित्रमंडळ. तर संघ दाखल झाले आता मैदानामध्ये कारण धावा झालेल्या आहेत. अण्णा 11 संघ. अण्णाने देखील एक चांगली बॅटिंग मात्र बघायला मिळाली. त्यानंतर तुम्ही बघताय राज रणदेवे देखील मैदानामध्ये आता जे बघायला मिळत आहेत. धावा कशा प्रकारे इथे रोखल्या जात आहेत ते मात्र बघूयात. 36-58 धावांची गरज आणि सर्वांचं स्वागत आहे पुण्याच्या या पुण्यनगरीमध्ये. अनेक लोकांचं लक्ष आता असणार आहे आजच्या आपल्या सर्व चाहत्या खेळाडूंवरती कारण सुंदर क्रिकेट आहे आणि सुंदर असं वातावरण. खेळाडू बघा किती प्रोफेशनल इथे मात्र वातावरण मात्र बघायला मिळते. सनग्लास देखील इथे काही जे लांबचे क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करतात त्यांनी चांगल्या प्रकारचे सनग्लासेस इथे परिधान केलेत. कोणत्या प्रकारची इजा होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. प्रखर ऊन आहे. जास्तीत जास्त पाणी दिवसात मात्र आपण घ्यायचं आहे. चला फलंदाजाला मैदानामध्ये संघ दाखल झालेला आहे. ती बघू शकता अण्णा 11 संघाची सर्व 11 खेळाडूंची फौज निघालेली आहे इतिहास घडवायला. ओपनिंग जोडी देखील आता जी तयार होताना बघायला मिळेल. पहिला सामना आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचं वातावरण तुमच्या मनामध्ये कसल्या प्रकारची भीती नाही पाहिजे कारण पहिली मॅच जिंकताय, दुसरी मॅच देखील जिंकावी लागेल, तिसरी मॅच जिंकावी लागेल. त्यामुळं जिंकायसाठी आलोय तर आता हरण्याची तमा नाही बाळगायची. हिंमत दाखवून खेळायचं सामर्थ्य दाखवायचं आहे आणि ते सामर्थ्य दाखवायला ही सलामीची जोडी देखील आता तयार आहे मैदानामध्ये. छोटासा मुलगा आपण बघतायत चाललाय आता आतमध्ये. तुम्ही बघू शकता आज वयवर्ष 14. काही खेळाडूंचा जर वैभवचा खेळ तुम्ही बघितला असेल वयाच्या 14व्या वर्षीच IPL गाठून म्हणजे किती मेहनत असेल मित्रांनो. वडिलांचं स्वप्न IPL ची पहिली मॅच पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून सर्वांच्या टेटस वरती झळकला वैभव. म्हणजे त्याच्यामध्ये डेडिकेशन आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी देखील तुम्हाला फार डेडिकेशन लागतं. मनापासून समर्पण आहे, जिद्द आहे आणि तेच पालकांसाठी हा छोटा चिमुरडा बघू शकता. मोबाईल फोन हातात आहे आजकालच्या तरुणांमध्ये रीलच्या जमान्यामध्ये. आता थोडस आता बॅट हातामध्ये घेऊयात आणि आता धमाकेदार मॅच. आजचा स्पेशल दिवस जर आपण पाहिला आजचा दिवस आहे भारतीय महिला संघासाठी.
आजच्या दिवशी मिताली राजच्या भारतीय महिला विश्व चषक अंतिम फेरीमध्ये संघ पोहोचला होता. आशियाचा पहिला संघ बनला होता मिताली राजच्या कॅप्टनशिप मध्ये. अनिकेत ताकवणे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. साई स्पोर्ट्स इंडिया ब्रँड अँबॅसेडर अनिकेत ताकवणे, आपले स्वागत. अनेक सितारे आहेत जे येत आहेत आणि आज तुम्ही बघू शकता टेनिस क्रिकेटला आलेले एक सुंदर असे दिवस. स्पर्धा वाढलेली आहे आणि आता 36 बॉल 58 धावांची गरज मैदानामध्ये सुरू आहे. कमालीची लढत अगदी आजचा आहे या स्पर्धेचा दुसरा दिवस. अनेक प्रेक्षक आज YouTube द्वारे देखील आपल्याशी जे ऑनलाईनच्या द्वारे जुळलेले आहेत. संदीप दादा कोदरे चषक पर्व चौथं स्वागत. धावायचा पाठलाग आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार आहे. पहिल्या ओव्हरसाठी सज्ज होते गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघू शकता. नंबर 1 ला होतीये सुरुवात. वसीम शेख बॉलिंग ट्रॅक मध्ये तयार असेल. टॉस साठी यायचा आहे. यानंतर होणारी जी दुसरी मॅच मात्र बघायला मिळेल सुरू होताना बघायला मिळणार आहे. तर दाखल होतोय संघ अन्ना 11च्या समोर असेल मैदानामध्ये. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय आता जेफान 11. पहिला बॉल. वसीम तयार आहे. धावेचा पाठलाग इथे पाहायला मिळेल. समोर फलंदाज देखील तयार असेल. फलंदाजचं नाव सांगायचंय. स्ट्रायकर बॅटर 12 मॅन यायचं इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रमेश मात्र असेल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकासाठी आपल्याला बघायला मिळेल. एक प्लेयर द्यायचा आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. रियाज पटेल आणि दिलीप वर्मा ही जोडी तयार असेल बॅटिंग साठी. संदीप दादा चषक 2025 पर्व 4 मध्ये आज नामांकित सितारे तुम्हाला बघायला मिळतात खेळताना. आणि या पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघताय नैनी डॉन यांना ऍक्शन मध्ये. दिलीप वर्मा देखील तयार आहेत. पुण्याच्या सर्व शहरातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणजेच संदीप दादा चषक पर्व 4. पहिला बॉल आणि स्वागत केलं इथे स्विच हिटनं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पहिला बॉल स्विच केला आणि टायमिंग चांगलं. रिवेस देखील तुम्ही बघू शकता. टायमिंग पहिला बॉल आणि मन बनवलं. लपेटला बॉल बॅट मध्ये आणि षटकारानं सुरुवात करतोय तो फलंदाज दिलीप वर्मा. हीच ताकद आहे. हीच टेनिस बॉल क्रिकेटची मजा आहे. लोकप्रिय खेळ. काल देखील आपण जर पाहिलं आपल्याच महाराष्ट्रातील कृष्णा पवार मुंबईमध्ये एकाच ओव्हरला 29 धावा ठोकल्या आणि अशीच काही बॅटिंग पाहायला मिळाली होती. तशीच बॅटिंग इथे करतोय दिलीप. मात्र इथे घाई झाली आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे आणि उत्तर देतोय गोलंदाज फलंदाजाला. रमेश काढतोय पहिली विकेट. संघाला पहिला धक्का इथे बसतोय. बनवलं होतं कारण प्रत्येक बॉल अटॅक करायचा आहे. हीच माझी ओळख आहे. खूप चांगली बॅटिंगची स्टाईल मात्र बघायला मिळेल. मात्र या सहज खेळले होते. जास्त ताकद नव्हती. तर आता मैदानामध्ये जर आपण पाहिलं षटक क्रमांक पहिल्या इथे 6 रन झालेले आहेत. दुसरा दिवस कालच्या पहिल्या दिवसामध्ये पश्चिम पुरंदर संघाने पहिल्या हाफमध्ये आपली नावाची नोंदणी करताना ही मानाची स्पर्धा असणार आहे. ते तुम्हाला खेळताना बघताय. तुमचे रेकॉर्ड देखील इथे जे बघितले जाताना दिसत आहेत.
नवीन सितारा आले आता बॅटिंग करण्यासाठी. रनसंख्या असेल 6. गडी बाद एक पहिल्या बॉलवरती षटकार खेळल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिलेलं आहे, त्यामुळं चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळणार मैदानामध्ये हे नक्कीच आहे. मातीची चांगली विकेट. अण्णा 11 संघ देखील तेवढ्या ताकदीचा, जेवढ्या ताकदीनं मैदानामध्ये उतरलेला संघ होता. रवी आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. रवी दाखल होताना नक्कीच जे जरूर पाहायला मिळाले. रवी आलेत आता. पहिला बॉल षटकार विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये भागीदारी आता बनवायला लागणार आहे. कशा प्रकारचा इंटेंट मात्र इथे तो बघायला मिळेल. रवी घुले आलेत. चांगलं क्रिकेट आता पुढे चाललंय. पुण्यातील काही दिवसामध्ये पुणे प्रीमियर लीग हाफिज क्रिकेटची देखील एक स्पर्धा होताना दिसते आहे आणि असोसिएशन देखील एक चांगल्या स्पर्धा इथे रंगतायत आता पुण्यामध्ये. रिबाचा प्रयत्न मात्र बघायला मिळालेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक बघायला मिळाल्याबरोबर अनेक आधुनिक शॉट्स इथे जे बघायला मिळतात खेळाडू. क्षेत्ररक्षकानुसार ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण मात्र तैनात केलेल्या आपण वॅगन व्हीलच्या द्वारे बघू शकता. क्षेत्ररक्षणचं जी सजावट आहे, फिल्डिंग पोझिशन सुंदर असा बघू शकता. क्षेत्ररक्षण जे पॉवर प्ले चालू असताना तिला एक नवीन शोध इथे लावलेला आहे. हो यावेळेस सहज खेळ क्षेत्ररक्षक असेल बॉलपर्यंत एक सिंगल यावेळेस बघायला मिळाली. चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण मात्र इथे थोडस फंबल होताना बघायला मिळालं असणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि याबरोबर धावफलक पुढे जाताना बघायला मिळणार आहे. 9 धावा स्कोर काढून चांगली वापसी केली गोलंदाजांना. पहिल्या बॉलवर षटकार केल्यानंतर नंतरची गोलंदाजी तेवढीच आक्रमकतेची बघायला मिळाली. मोठा बेकीर करायचा प्रयत्न इथे धावा मिळणार आहेत. बॉल चाललाय बॉललाईनच्या बाहेर. पहिला बॉल षटकार, शेवटचा बॉल देखील चौकार इथे आला आणि 13 धावा पहिल्या षटकार मात्र बनवल्या गेल्यात. रिप्ले देखील आपल्याला बघायला मिळेल. ज्या प्रकारे फक्त टायमिंग वरती भर ठेवताना दिसले हे फलंदाज. इथे आला चौकार आणि या चौकाराबरोबर स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात येताना बघायला मिळालेला आणि या पहिल्या षटकाचा स्कोर मात्र बघायला मिळतो. बोर्ड होती 13. एकेरी बाद असताना आता समीकरण 3 बॉल 45 धाबेचं पहिल्या षटकात विकेट देखील पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज देखील आता सज्ज होताना बघायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती सूरज सूरज भापकर 3 बॉल बनवायच्या ते 45 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाले 13. दुसऱ्या षटकाला करताय सुरुवात आणि गोलंदाजीसाठी आले गोलंदाज सूरज भापकर. तयार होताना बघायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे फलंदाज रवी. चांगला फटका इथे समोर खेळलाय. सी शेप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आल्याबरोबर चौकार आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे त्याला भेदत बॉल बाउंड्रीच्या बाहेर मात्र बघायला मिळालेला आहे आणि खूप चांगली अशी बॅटिंग बघायला मिळते मैदानामध्ये.
या मॅचचा बॉल जर पाहिला मिड ऑफला खेळाय शतषक असेल बॉल पर्यंत एक सिंगल या मॅच बघायला मिळालेली आहे. जे क्षेत्रक्षण आपण बघू शकता जे अपडेट केलं जातं आता दिसतंय तुम्हाला. हे शतक्षण तुम्ही बघू शकता लेफ्टी बॅटरसाठी एक डीप स्क्वेअर लेग तैनात आणि एक लॉंग ऑन देखील समोर तैनात केलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. तर उजव्या हातासाठी देखील पुन्हा एकदा शतषकाची या ठिकाणी व्यूहरचना बदलली गेलेली आहे. आता दरम्यान थोडा स्पेअर जाईल मिडविकेट तैनात केलाय. दोन खेळाडू बाहेर तैनात आहे. समोर देखील मिड ऑफ तयार एक कव्हर अण्णा 11 संघ हे क्षेत्रक्षणाचं पोझिशन कारण सूरज भापकर एक टॅलेंटेड गोलंदाज आहे. हो 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 दांडी 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 गुल झटका दिलाय मोठा फुलटॉस बॉल वरती फर्निचर उद्ध्वस्त होताना दिसते आणि हेच टॅलेंट आपल्याला बघायला मिळते सूरज भापकरचं. फुलटॉस बॉल वेग जास्त होता त्या वेगामध्ये फसवलेला आहे. प्रचंड वेगाचा फुलटॉस चेंडू होता त्रिफळा उद्ध्वस्त आणि दांडी गुल विकेटचं पतन होताना बघायला मिळालं. इकडे फलंदाजांना क्रीज सोडलं होतं खूप जास्त बाहेर गेले होते आणि ते ओळखलं आणि लेग स्टंप वरती इथे मारा केला आणि फलंदाज बाद होतोय. धक्का नंबर दुसरा मॅच मध्ये खूप मजा येणार आहे कारण ज्या प्रकारे ही मॅच आपल्याला बघायला मिळते आहे. षटक क्रमांक दुसरं धाव फलकावरती 18 रन्स 2 बाद 18 मॅच मध्ये खूप इंटरेस्ट इथे मात्र बघायला मिळतोय मैदानामध्ये. फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे 12 मॅन. इकडे 12 खेळाडूला कंपल्सरी पाठवा. इकडे अथर्व आलेत आता बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं जाईल. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असतील गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण जर पाहिलं गोलंदाज आहे सूरज समोर असेल फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं. हो हो खूप चांगला बॉल होता आणि सूरज भापकर आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय. खूप चांगली गोलंदाजी युवा सितारा आहे आणि चांगल्या प्रकारचं इथे प्रदर्शन करत आहेत कारण पाठीमागच्या देखील बॉलवरती जसे फलंदाज त्याची सरावाची बाब लक्षात आली कारण फलंदाज ऑप्शनच्या बराचसा बाहेर आल्यानंतर त्यानं नेम धरून चेंडू लेग स्टंपवरती मारा केला आणि इतक्या वेगात केला की संधी नव्हती तिकडे कोणत्या प्रकारचा फटका मारायला. हा बॉल पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षण तैनात केला तिकडे राज रणदेव यांच्या हातामध्ये हा चेंडू बघायला मिळालाय. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक तिसरा इथे बसलाय. खूप चांगली गोलंदाजी सूरज भापकरची बघायला मिळते. पायावरती बॉल होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर असा झेल सेलिब्रेशन देखील मोठं आणि या षटकानं मॅजिक करून दाखवली असेल ज्या प्रकारे या ठिकाणी सुरुवात केली होती. पहिला बॉल होती षटकार आणि पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 13 धाबानंतर एक चांगली अशी कामगिरी मात्र म्हणावं लागेल सूरज यांच्या माध्यमातून. विकेट जाणं देखील धोक्याची घंटा असू शकते. नवीन फलंदाज दाखल झाले मैदानामध्ये. 18 धावा झालेल्या आहेत. समीकरण आहे 25 बॉल मध्ये 40 धावांची गरज. म्हणजे बॉल 40 धावांची आवश्यकता असेल विजयाचा. नवीन फलंदाज दाखल झाला तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं जाईल सेप आलाय आता बॅटिंग करण्यासाठी. नवीन सितारा सेप जो मात्र बघायला मिळेल. धावसंख्या असेल 18 रन्स 3 गडी बाद असताना षटक क्रमांक दुसरं आतापर्यंत सूरजनं एक चांगली कामगिरी केलेली आहे.
धावा घेण्याचा प्रयत्न होता तिथे फटका खेळून काढलाय शतक असेल तिथे बॉल पर्यंत त्याच्या बघायला मिळालेला आहेत आणि धावा तिथे मिळत आहे 2 षटकांचा खेळ संपला एक चांगलं षटक इम्प्रेसिव्ह षटक सूरज यांच्या वतीनं बघायला मिळालं 2 षटकाचा खेळ संपला धावसंख्या असेल ती 20 धावा 3 बाद 20 कॅल्क्युलेशन आहे आता 24 बॉलचा सामना 38 धावांची गरज जेपान 11 संघासाठी असणार आहे संयम ढाळून द्यायचा नसतो अजून देखील मॅच ऑन कारण आत्ताशी 2 षटकांचा प्रवास 3 विकेट धावा देखील चांगल्या 20 आहेत 3 बाद आणि 4 षटकाचा खेळ अजून देखील बाकी म्हणजे मॅच चांगली होणार आहे कट टू कट मुकाबला जो तुम्हाला बघायला मिळणार आहे धावसंख्येमध्ये आहे ते 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9.50 रिक्वायर रन रेट प्रति षटकामध्ये जे बघायला मिळणार आहे 3 बाद 20 आता बघूयात कशा प्रकारे सामना पुढे जाईल 24 चेंडूचा खेळ बाकी 38 धावांची गरज आहे विजयासाठी बघायचं कोलकोनाच्या बाजूने लागतो या सामन्याचा कोणत्या गोलंदाजाचा इथे वापर केला जाताना बघायला मिळणार आहे कारण विकेट वरती फलंदाजी करणं सोपं आहे एवढं देखील अवघड नाही मात्र मातीची विकेट असल्या कारणानं गोलंदाज देखील चेंडू चांगले फिरू शकतात ओके तर रेंज ऑफ शॉट काय असणार आहेत आणि गोलंदाजीचा या ठिकाणी क्रम काय असेल हा बघू शकता आकाशामध्ये उंच पुणे शहराच्या दिशेने मात्र चाललेला असताना एक हेलिकॉप्टर सुंदर असं या ठिकाणी कॅमेरा वर्क मात्र बघायला मिळेल ही उडान आहे ही झेप आहे ही झेप आपल्याला घ्यायची आहे हौस आकाशी उंच उडायची स्वप्न आहे तुला तुझी पुरी करायची दुनिया तर उचलून घेणार आहे पण तू जिंकून दाखव ती पैन तुला लागलेली आहे वाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळालाय बऱ्याचशा संकटातून मात्र जावं लागतं पहिल्या नंबरची ट्रॉफी उचलायला भरपूर सारी मेहनत मात्र इथे करायची आहे हो हो यावेळेस समोर होता आणि चांगला फटका लॉंग ऑन मध्ये हा खेळून काढला शतक बॉल पर्यंत एक धाव तिने मात्र बघायला मिळालेली आहे सिंगल कंप्लीट होताना इथे आपण बघू शकता एक रन कंप्लीट धावसंख्याचे 21 धावा षटक क्रमांक 30 ला होते सुरू 22 झालेले आहेत 22 धावा धावपलकामध्ये आपण इथे बघतायत मैदानामध्ये सुरू असणारे पुन्हा इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज त्यासमोर सेफ तयार असणार आहे स्वतः सिद्ध करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे मित्रांनो कधी कधी छोटी मैदानं देखील गाजवलं तर तुम्हाला मोठ्या मैदानामध्ये संधी मिळत असते अनुभव घेणं गरजेचं आहे आणि स्वतःला सिद्ध करणं देखील आवश्यक तर बघूया तर हा सामना सेफ कशा प्रकारे बॅटिंग करताना बघायला मिळेल गोलंदाजी का ट्रॅकवर आपण जर पाहिलं बंटी गायकर बंटी रायकर जो मात्र तुम्हाला बघायला मिळतोय षटक क्रमांक 3 धावसंख्याचं ती 22 धावा 3 गडी बाद असताना षटक क्रमांक 4 इथे चांगला बॉल होता यावेळेस चेंडू जर आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा सुंदर असा खेळून काढला शतक डीप मध्ये तिथे धाव मिळणार आहेत अगदी धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते ती स्कोरवरती जर आपण पाहिलं 24 धावा धावसंख्येमध्ये ज्या बघायला मिळत आहेत 24 धावा झालेल्या आहेत धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघू शकता मैदानामध्ये अशा प्रकारची या ठिकाणी सर कामगिरी मैदानामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून हो यावेळेस चांगला बॉल होता आणि यामुळे षटकाची जबाबदारी त्याला दिलेली असेल समोर बॉल टाकला होता क्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न लांबचा बॉल मारायचा प्रयत्न होता तो सेफचा मात्र फटका बॅटमध्ये त्यांना बघायला मिळाला एक अतिशय चांगला चेंडू जो इथे मात्र बघायला मिळालाय हो मागे टाकला चेंज ऑफ इथे पेस बघायला मिळाला गतीमध्ये खूप चेंज केला आणि व्हरायशन आहे ते गोलंदाजाला इथे त्याचा अनुभव मात्र बघायला मिळतोय हा अनुभव आहे आणि तो अनुभव दाखवतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा आणि आता इथे कनेक्शन झालेलं आहे बॉल पास केलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी षटकार
अंगापासून नक्कीच बॉल झटकला आणि षटकार इथे वसूल केला. खूप काळानंतर पहिला बॉल होती आला होता बिग हिट. त्यानंतर बॅटचा स्विंग ओपन केला, मोठा स्विंग मिड विकेटला. पुन्हा एकदा इथे देखील जर पाहिलं गेलं थोडस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. आडव्या बॅटमध्ये खेळला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव इथे मात्र त्या बघायला मिळाल्यात आणि 3 षटकाचा केस मैदानामध्ये आता इथे संपतोय. धावसंख्या असते 3 षटकानंतर 32 धावा. समीकरण सुरू आहे आता मैदानामध्ये. जेफान 11 असेल अण्णा 11 मध्ये पहिला सामना. 32 धावा 3 बाद 18 चेंडू ऑन स्क्रीन. 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इंटरेस्टिंग मुकाबला इथे मात्र बघायला मिळेल. दोन्ही संघ चांगलं खेळताना दिसत आहेत. सुरत भागवतचं एक षटक देखील आता महत्त्वाचं ठरेल. त्याप्रकारे राज रणदिवे अण्णा देखील तिथे मात्र बघू शकता गाईडलाईन देताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. पाहूयात हा प्रवास कसा इथे मात्र बघायला मिळेल. तीन षटक 32 झालेले आहेत. 3 बाद असताना गोलंदाजीसाठी सूरज आला आता. अण्णा 11 वर्सेस दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं गेलं संघ असणार आहे तो जेफान 11. काय होतंय आता पाहूया मैदानामध्ये. बरं तयार असेल बॉलिंग मार्कवर. हो हो हा बॉल बघायला मिळेल. पुन्हा एकदा इथे बिग करायचा प्रयत्न जरूर केला. एक चांगला बॉल इथे बघायला मिळतो सूरज यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. समीकरण आहे अजून देखील. हे समीकरण नक्की सर्वांच्या पसंतीचं आहे कारण जे फरक देखील आहे चेंडू आणि बॉल मध्ये. म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज दोघांना समान संधी आहे. म्हणजे आवाक्याच्या बाहेर हा खेळ गेला नाहीये. घट्ट खेळावं लागेल दोन्ही संघांना. हो सूरज ऑन साईडला बॉल इथे खेळायचं तशक असेल. डीप मधून मात्र राज रणदेवे तिथे मात्र बघायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील एक चांगले असे नक्कीच सोशल मीडियावरती अचूक अशी माहिती देणारे टेनिस बॉल क्रिकेटचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख चांगले समालोचक देखील आहेत. क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे. हो यावेळेचा बॉल रिवर्सचा प्रयत्न इथे जो केला जरूर. मात्र सूरज कडे जास्त अटॅक केला नाहीये तो फलंदाजांनी. मात्र आता बघायचंय जो फलंदाज सेफ आहे तो कसं इथे बॅटिंग करेल. कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली असेल 2 षटक ठेवले जरूर आहेत. नेक्स्ट आता कशा प्रकारे असेल. 35 धावा 3 बाद. नेहमी जर आपण जर पाहिलं विराट कोहली देखील अनेक वक्तव्य करतो की धोनी आणि माझ्यामध्ये फरक आहे. मी लवकर मॅच संपायला जातो मात्र धोनी कॅल्क्युलेशन करत असो की शेवटपर्यंत मॅच घेऊन जातो. त्याच प्रकारे आता सेफ काय करणार आहे. इंटेंट काय असेल सेफचा तेच बघायचंय आपल्याला आता. त्यामुळे आपण इथे मॅच बघायला आलोय. हो यावेळेस शतशक जरूर होता. मात्र सूरजनं केलेली गोलंदाजी वाखाणण्याजोगी गोलंदाजी मात्र सूरजची बघायला मिळते आहे. 36 धाबा. अशा प्रकारच्या स्पर्धा खरं तर जे येणारे नवीन स्टार आहेत अपकमिंग हिरोज त्यांना मात्र एक मोठी संधी असते. गोलंदाज सज्ज असेल गोलंदाज सूरज. रवीसाठी टाकलेला हा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहे. तिसरी विकेट काढतोय तो सूरज भापकर. 3 विकेट आपल्या नावाती केलेल्या आहेत. मोठे आदरे देत आहेत इथे जेपान 11 संघाचा आणखीन एक खेळाडू बाद झालाय. कारण गरज होती मोठ्या फटके. कारण मॅच देखील त्या प्रकारे बघायला मिळते आहे. चौथा धक्का आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. टॉप पिक बॉलर या सामन्यामध्ये. आतमध्ये टाकलेला बॉल होता समोर मारायचा प्रयत्न शत्रशक्ती ते लावला होता लॉंग ऑफ रिझनला. विकेट आली.
बघूयात सामना कसा बघायला मिळणार आहे. 36 धावा इथे झालेल्या आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील मॅच जर आपण पाहिले मित्रांनो 36 रन झालेले आहेत. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 13 चेंडू 22 धावांची गरज आणि नंतर पण सूरजनं जी गोलंदाजी केली ती खूप अप्रतिम गोलंदाजी मात्र सूरजच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे. समोर असलं तर विजय खडके आला डावखोरी आताचा तारा जर्सी नंबर 10 मध्ये सेफ आणि हे दोघं 50-50 मॅच आता इथे कधी अन्ना 11 कडे मॅच चाललेली आहे. एक अशी मॅच खेळूया जिथे पराभूत जरी झालो ना तरी विजयाची चर्चा होणार. चांगला बॉल होता सूरज भापकरनं केलेली अभेद्य दमदार आणि शानदार गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक इथे बघायला मिळालं ते सूरज कडून. 4 षटकाचा खेळ संपला. 37 धावा 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्यात 21 धावा. 12 बॉल 21 गरज. यावेळेचा जर पाहिला कुटाप्याचा हा बॉल जो मात्र बघायला मिळालेला आहे. खूप चांगला चेंडू इथे जो आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम लाईन आणि लेंथ जी इथे बघायला मिळालेली आहे. 5वं षटक आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळाला इकडे. धावफलकामध्ये 37 रन झालेले आहेत. 4 बाद असताना इकडे पुन्हा बॉल तयार. स्लोवर बॉल ऑन साईडला इथे पिक केला. शतशक डीप मध्ये बॉल पर्यंत बघायला मिळालेत. एक धाव तिथे कंप्लीट करताना बघायला मिळालेले आहेत. हा सामना जणू अजून देखील थांबवलेला आहे कारण या मॅच मध्ये सेफ देखील हिरो बनू शकतो. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं बंटी देखील हिरो बनू शकतात या मॅच मध्ये. मात्र बघूया संधी कोणाला मिळेल. अजूनपर्यंत सामना प्रत्येक बॉल गणित सामन्याचं समीकरण इथे मात्र बदललं जाते. मॅच आहे 10 बॉल 20 4 बाद 38 धावा धावपलकामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज समोर असे सेफ आतापर्यंत मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. मात्र बघायचं तो कशा प्रकारे आता फिनिश करताना बघायला मिळेल. या सामन्यामध्ये गोलंदाज देखील सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅकवर. समोर सेफ तयार. कुट्टाप्याचा बॉल जोरदार चेंडू बंटी रायकरचा सेफ साठी बघायला मिळालाय आणि सुरुवातीच्या षटकात जरूर 13 धावा आल्या पहिल्या षटकानंतर. नंतर फलंदाजीचा क्रम 2 षटकार आतापर्यंत डावात आलेले आहेत. नंतर हा डाव पुढे चाललेला आहे. काहीचे चौका देखील बघायला मिळाले. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल एक सिंगल. आता बिग हिटची गरज असेल कारण की सामना जर पाहिला मित्रांनो एक सिंगल आली या दरम्यान आणि धावफलकामध्ये स्कोर पुढे चालतोय आता 39-4. 8 बॉल 19 अजूनही डॉन खेळायला आले नाहीयेत. मात्र विजय खडके मैदानामध्ये येतोय. हा चेंडू मात्र लॉफ्ट केलता फायनल क्षेत्रामध्ये. शतशक आहे तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जो मात्र बघायला मिळाला. सामन्याचं समीकरण 7 बॉल 17 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. काय कमालीचा सामना इथे सुरू आहे. दोन्ही संघ इथे चांगली लढाई खेळतायत. 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू 17 धावांची गरज. विजय खडके क्रिकेट एक युद्ध आहे तर या युद्धाचा योद्धा मला आता बनायचंय
त्यासाठी हा संघर्ष इथे करावा लागतोय. मॅच आली आहे 7 चेंडूचा खेळ बाकी. हो हो, खूप चांगला बॉल बंटी रायकरचा. शतशक मात्र असेल, बॉल पर्यंत मात्र बघायला मिळाला. इतकी चांगली गोलंदाजी बघायला मिळेल अण्णा इलेव्हनच्या बाजूनं की कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीयेत हे सर्व गोलंदाज. षटकाची समाप्ती 6 चेंडू 16 धावांची गरज. 42 वरती 6 बाद आहेत, 4 बाद आहेत 5 षटकानंतर. आता मैदानामध्ये आलेलं 6 चेंडू 16 धावा. कंपल्सरी चेस आहे. 6 बाद 16. समीकरण आता विजय खडकेच्या फलंदाजीचं बघायला मिळेल का मैदानामध्ये. सेफ आणि विजय खडके जोडी. जेफान 11. वसीम शेख फलंदाज आहे. त्याच प्रकारची खरं तर ही देहबोली आपण बघतायत. सेम कलर कॅप आहे. पाच ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 42 धावा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज तयार आहे. बॉलर्स नेम पहिला बॉल डाऊन द लेग वाईड बॉल. बॉलच नाव इथे पोहोचू शकलो नाही अजूनपर्यंत. नाव सांगायचं प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. महादेव बॉलिंग करतायत. 6 चेंडू 15 धाबा. ओहो, पहिला बॉल वाईट. त्यानंतर इथे फलंदाजावरती आक्रमण केले गोलंदाजानं. इथे मात्र होती त्रिफळाचीत. फलंदाज होतोय 5 विकेट. मोठा धक्का इथे म्हणावा लागेल. सामन्याचं समीकरण आहे 5 चेंडू 15 धावा. निर्णय क्षमता देखील योग्य असावी लागते, कारण शेवटचं षटक देखील आता गोलंदाजाकडे दिले. ते पहिलं षटक टाकते आपलं आणि तिकडे 5 चेंडू 15 धावा इथे अडवायच्यात. नवीन फलंदाज आले आता मैदानामध्ये. न्यू बॅटर दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या असेल 43 धाव धावपलकामध्ये. फलंदाज आलाय मैदानामध्ये. समीर आहे का? स्वप्नील आलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अगदी मी तर मध्ये पहिलं षटक फक्त टेस्ट साठी दिलं होतं की काय. त्या पहिल्या षटकात 13 धावा काढल्या होत्या संघानं. त्यानंतर जणू नजर लागलेली आहे इकडे. गोलंदाजाने मैदानामध्ये हल्ला बॉल केलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये आग लावणारी गोलंदाजी मात्र बघायला मिळालेली आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज. आणि यावेळी पुन्हा एकदा स्विंग केला बॉल लॉंग ऑनला. शतशक असेल बॉल पर्यंत. एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही. एकच धाव इथे मात्र बघायला मिळणार आहे. एका धावेबरोबर स्कोर मात्र पुढे चालला. स्कोर कार्ड वरती आहे ते धावा. रन झाले ते स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं
44 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेफ आहे. सेफ हा एक मात्र फलंदाज जो भरपूर काळ मैदानामध्ये उभा आहे. बघूयात कशी मॅच पुढे नेतोय. 3-14 मॅच बॉल. मॅच बॉल होता हवेमध्ये खेळलाय शतशक बॉल पर्यंत दूरवरती मात्र बघायला मिळाले. नो मॅन्स लँड प्रयत्न पुरे. एक धाव आली. आता मात्र मॅच आहे 2 बॉल कंपल्सरी चेस 13. 2 षटकात मारावं लागतील मात्र नशिबावर राहावं लागेल. वाईड आणि नो बॉल अवंत धावेच्या नशिबावरती. आणखीन एक समोर लेंथ खूप चांगल्या प्रकारची बघायला मिळालेली आहे. गोलंदाजाचा जो यूज केला अन्ना 11 संघाने आणि सुरेख गोलंदाजी इथे मात्र बघायला मिळालेली आहे. तर हेच नॉकआउट फेरी असेल. भरपूर डाव असतात. आणि याबरोबर दुसऱ्या दिवसातील पहिला सामना इथे जिंकला अन्ना 11 संघाने. हालक टीम जेफान 11 अन्ना 11 संघाने हा सामना इथे जवळपास 12 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. खूप चांगली गोलंदाजी खास करून सूरज फापकरची बघायला मिळाली. त्यानंतर बंटी रायकर यांनी देखील एक अफलातून गोलंदाजी या ठिकाणी जी साकार केली. आणि शेवटच्या षटकामध्ये देखील जर पाहिलं गेलं खूप दमदार गोलंदाजी करताना बघायला मिळाले. तर या मॅचचा हिरो आहे प्लेअर ऑफ द मॅच. तुम्ही बघू शकता मॅच समरी मध्ये जिथे 2 षटकामध्ये सूरज